पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तया नाव त्यागो म्हणे तो यज्ञांगो हे मानोनी सुभगू पार्थू कुसे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा दैवी संपत्तीचं वर्णन करतायत। देवाला प्राप्त करून देणारी जी संपत्ती आहे तिला दैवी संपत्ती असं म्हणतात। आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सुख पाहिजे असेल शांती पाहिजे असेल तर आपल्याकडे दैवी संपत्ती असली पाहिजे। तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे यरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। आपल्याला आपला देव करून घ्यायचा आहे। माणसाला आपला देवही करता येतो दानवही करता येतो आणि मानवही ठेवता येतो। नाही आपल्याला देव करता आला तरी चालेल पण माणसाने कमीत कमी आपला दानव तरी करू नये आपला मानव ठेवला पाहिजे। पण संतांचं असं म्हणणं आहे की आपण आपला देव आहेच। तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म म्हटलंय। प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे। भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठानि इंद्रियानि प्रकृतीस्थानी करशती। पण देहाशी तादात्म्य केल्यामुळे जीव जीव झालेला आहे। परत आपल्याला जर परमात्मा स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणती संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे ज्या संपत्तीच्या द्वारे आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो। भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विकत घेऊ शकतो। कुठेतरी एक नाट्यपद होतं बाई मी विकत घेतला तर देवाला जर विकत घ्यायचं असेल संपत्तीच्या माध्यमातून आपल्याला भगवान परमात्म्याला विकत घेता येतं। अशी जर संपत्ती कोणती असेल तर ती दैवी संपत्ती आहे आणि त्या दैवी संपत्तीच्या गुणांचं वर्णन साक्षात यज्ञांग असलेला भगवान करतोय। तया नाव त्यागो म्हणे तो यज्ञांग म्हटलं देवाला यज्ञ पुरुष म्हटलंय। भगवान यज्ञ स्वरूप आहेत। यज्ञ वै विष्णू असं भगवंताचं वर्णन केलंय किंवा भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण केला त्या वराह अवतारला सुद्धा यज्ञ भगवान असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। असा भगवान परमात्मा आपल्याला दैवी संपत्तीचं वर्णन करून सांगतोय। काल भगवान परमात्म्याने आपल्याला त्याग कशाला म्हणतात ते सांगितलं। त्याग ही सुद्धा फार मोठी दैवी संपत्ती आहे। ज्याच्याकडे त्याग आहे त्याला परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही। परमात्मा
आहेच, फक्त जे नाही ते त्यागायचंय. आपण जे नाही मानलेलं आहे ते सोडायचंय. साक्षात परमात्मा स्वरूप आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असा यज्ञांग असलेला भगवान परमात्मा सांगू लागला. आणि त्याग सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणखीन एक प्रश्न निर्माण झालेला आहे. हे मानून सुभगू पार्थू पुसे. त्याग अर्जुनाला खूप आवडलेला आहे आणि अर्जुनाला हा त्याग मान्य झालेला आहे. सर मागू सर. जय हरी. आणि त्याग सांगितल्यानंतर आता अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय. अर्जुनाला या ठिकाणी ज्ञानोबा आहे एक विशेषण देतात. कोणतं विशेषण अर्जुनाला दिलं या ओळीमध्ये? बघा जरा ज्ञानेश्वरी बघा. अर्जुनाला भगवंतानी काय म्हटलंय? सुभगू. सुभगू म्हणजे काय? भाग्यवान. सु आणि बघू चांगला दैववान अर्जुन आहे. तर अर्जुनाला या ठिकाणी दैववान भगवान परमात्मा का मानतात? कशामुळे दैववान म्हटलंय? कारण अर्जुन परमार्थाच्या विषयी विचारतोय. जो परमार्थाच्या विषयी विचारतो तो खरा काय आहे? भाग्यवान आहे. परमार्थ जाणण्याची याला इच्छा झाली तो त्या ठिकाणी खरा भाग्यवान आहे. आणि त्यातल्या त्यात भगवान परमात्मा अर्जुनाला सांगण्याकरता उपलब्ध झालेत. आणखीन अर्जुन दैववान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी अर्जुनाच्या दैवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून तो दैव आगळा वाणी तसे वेळोवेळा साम्य शिजे डोळा लागला तया. हा ते साम्य शिजेला ज्याचा डोळा लागला तो दैववान आहे. अर्जुनाचं दैव सांगा कुठं कुठं आलंय? त्रिभुवनाच्या दैवा एकाय तनु झाला अशी कोई बघा आठवली कोण अर्थ? कारण भगवान परमात्म्याने जे ज्ञान कोणालाच सांगितलं नाही. जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची पितया वसुदेवाशी, वा वा पैसा अर्जुनाचे विशेष असता. वा वा आयुष्य आवडले माझी आजीवा जे त्रिभुवनाच्या दैवा एकाय तनु झाला. असं वाटतं की अर्जुनाचीच विशेष स्तुती करावी. ज्ञानोबा म्हणतात का? कारण त्याने जर विचारलं नसतं तर आपल्याला मिळालं नसतं. काय तो न पुसता गोठी, हा न पुसता हे गोठी, देवो का सोडी ती गाठी, तरी कैसेने आम्हा बेटी परमार्थाशी. अर्जुनाने जर विचारलं नसलं तर देवाने गाठ सोडली नसती. कारण कोणासाठी सुद्धा कोण गाठ सोडायला मोकळं? एक तर विचारणारा चांगला लागतो, तो प्रेमातला लागतो. आणि प्रेमातला असेल विचारणारा आवडीचा जर असेल तर आपल्या मनातलं जे असेल ते मनुष्य सांगून टाकतो. आणि प्रेमातला नसेल तर वरवर सांगतो पण आत राखून ठेवतो. अति प्रेमाचा बस भेटला की मग आतलं हृदयातलं आहे ते सगळं मोकळं करतो. ते संजय रायते म्हणे अधिष्ठीला दैवगुणी. ते दैवगुणाने अर्जुनाचा भाग्याचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आलंय. काय अर्जुनाचं भाग्य आहे?
कायसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. होका जयाच्या प्रीती अमृत हाला व्यक्ती. हा, अर्जुनावर भगवान प्रेम करतात. अर्जुनावर प्रेम असल्यामुळे गुह्य असलेलं शास्त्र. हो, घोडं पण आपले मोडो. हा, न बोलणे बोलावे घोडो, आमच्या जीवीचे घोडो पडो तुझ्या जीवी. अरे थानी किर दूध गोड, थानी अशीचे नव्हे की गोड, अनन्य मिळे. म्हणून अनन्य असलेला अर्जुन भगवंताला प्राप्त झाला. म्हणून म्हणून हे मानवनी सुभगु पार्थू पुसे. का अनन्य आहे तर तो पार्थ आहे. पार्थ शब्द सुद्धा महत्वाचा आहे. अर्जुनाला जी विशेषण भगवंताने दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पार्थ एक आवडीचं नाव आहे. पृथ्वीचा मुलगा आहे म्हणून पार्थ. कुंतीचा मुलगा जो आहे, आणि कुंतीचं हे नाव तिकडलंय, घरचं मूळचं नाव. पृथ्वीराजेची मुलगी आहे, पृथा हे नाव आहे तिचं मूळ. आणि तिचा मुलगा हा आहे, म्हणजे आपल्या नातेसंबंधातला हा आहे, प्रेमातला हा आहे. कोणत्यावर भगवंताचं खूप प्रेम आहे. आणि म्हणून अर्जुनावर सुद्धा भगवान परमात्म्याचं काय आहे तसंच प्रेम आहे. किंवा ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ हाच एक अर्थ आहे असा पार्थ भगवान अर्जुन आहे. आणि हे मानून सुभगु पार्थ पुसे. पुन्हा एकदा अर्जुन विचारते, आता शांतीचे जी लिंग, आता शांतीचे जे लिंग ते व्यक्त मज सांग, देव म्हणती चांगा अवदान देई. आता शांतीचे जी लिंग, जी शब्द अर्जुनाने भगवंता करता वापरलेला. शांतीचे जी लिंग किंवा शांतीचे जी लिंग आहेत, अनेक लिंग चिन्ह, ते व्यक्त मज सांग. आता ते मला जरा स्पष्ट करून सांगा. देव म्हणती चांग अवधान देई. आता मला त्यागाचं तुम्ही विस्ताराने सांगितलं, पण त्यागानंतरची पुढचं लक्षण कोणतं आहे? त्यागात शांती रनंतरम, म्हणजे त्यागात शांती अनंतरम. रनंतरम नाही, तिथं काय आहे? अनंतरम आहे. विसर्गाचा र झालेला आहे. त्यागानंतर त्या ठिकाणी शांती होते, शांती प्राप्त होते. जिथे जिथे त्याग आला तिथे तिथे शांती असलीच पाहिजे. आणि म्हणून मला आता तुम्ही शांतीचं लिंग सांगा. लिंग शब्दाचा अर्थ आहे चिन्ह, म्हणजे शांतीचं लक्षण, शांतीचं स्वरूप तुम्ही मला नीट समजून सांगा. आता शांतीची जी लिंग, अनेक प्रकारची शांतीची चिन्ह आहेत. एखादा मनुष्य शांत आहे की न आहे कसा ओळखायचा? खरी शांती कोणती? शांती प्राप्त करण्याची साधनं कोणती? ही शांतीचं जे काही स्वरूप असेल, चिन्ह असेल, साधन असेल, त्या ठिकाणी सर्व प्रकारे लक्षण असेल, ते त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा. ते व्यक्त मध्ये सांग. व्यक्त म्हणजे स्पष्ट करून मला सांग. हे देवा तुम्हाला स्पष्ट करून सांग. देव म्हणती चांग अवधान देई. देव म्हणाले चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय विचारलेली आहे? शांती विचारलेली आहे. फक्त आता तू झोपू नकोस, म्हणजे मी तुला शांतीचं चिन्ह सांगतो. पाऊस येत असला तरी तिकडे लक्ष देऊ नकोस, म्हणजे तुला नीट शांती कळेल. कारण आता शांती शिकायची म्हटल्यानंतर
विक्षेप जरी असला तरी सुद्धा विक्षेपाकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला काय म्हणतात? शांती. आपण नेहमीच सांगतो, शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही आणि विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. म्हणून शांततेचा अभ्यास विक्षेपात करायचा का शांततेत करायचा आहे? पण आपण सगळी शांततेत करतो का विक्षेपात करतो? बहुतेक आपल्याला सगळ्यांना शांती पाहिजे, विक्षेप नको. आणि मग शांततेत आपण शांततेचा अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे आपली शांतता कधीतरी भंग झाल्याशिवाय राहत नाही. ज्याने विक्षेपात शांततेचा अभ्यास केला, मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परिभारी चित्तन शस्त्रेवरी तोडलिया दे आगी माझी पडलिया चित्त महासुखी पडलिया. म्हणून नेमकी शांती कशाला म्हणतात मी तुला सांगतो. भगवान म्हणतात खूप चांगला प्रश्न तू विचारलास. चांग देव म्हणती चांग हा अवधान दे फक्त. आता देव म्हणते चांग अवधान दे. हा बरोबर, म्हणजे चांग शब्द या अवधानाचं विशेषण घ्यायचं. बरोबर आहे. चांगलं केलं विचारलं असं लावण्यापेक्षा चांग अवधान दे म्हणजे चांगल्या प्रकारे तू लक्ष दे. कारण हा शांतीचा जो विषय आहे तो लक्ष देऊन ऐकण्याचा विषय आहे, एकाग्र मनाने ऐकण्याचा विषय आहे. म्हणून देव म्हणते चांग अवधान देई. आता भगवान परमात्मा शांती सांगणार आहेत. शांतीचं खूप मोठं महत्व त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं आहे. शांती शांती म्हणजे काय हो? पहिल्यांदा टीकाकारांनी शांतीचा जो अर्थ केलाय तो आपण पाहू. टीकाकारांनी शांतीचा अर्थ सांगताना सांगितलंय, शांती म्हणजे अंतकरणाचा उपशम, अंतकरण स्थिर करणं, त्याला शांती असं म्हटलेलं आहे. कारण मागे दम सांगितलाय आणि आता शम सांगतायत. शम म्हणजे शांती, मागे दम सांगितलेला आहे. दम म्हणजे काय हो? दम कशाला म्हटलेलं आहे? दम म्हणजे इंद्रिय निग्रह सांगितला आणि आता परमात्मा मनाचा निग्रह सांगतात. मनाचं स्थैर्य, मन उपशम पावणं, मन उपरत होणं, याला काय म्हटलेलं आहे? शांती असं म्हटलेलं आहे. किंवा गीताप्रेसच्या ग्रंथामध्ये अर्थ असा केलेला आहे की रागद्वेषाने मन विचलित न होणं, त्याला काय म्हटलेलं आहे? शांती असं म्हटलेलं आहे. म्हणजे मन विचलित होण्याचा जरी प्रसंग आला तरी सुद्धा मन स्थिर राहणं, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विक्षेप न होणं, त्याला काय म्हटलेलं आहे? शांती असं म्हटलेलं आहे. शांती जी आहे ती खूप महत्वाची आहे. रागद्वेषामुळे मन विचलित न होणं, ती त्या ठिकाणी शांती आहे. आणि शांतीने मनुष्याला खरंच सुख प्राप्त होत असतं. गीतेमध्ये असं भगवंताने म्हटलंय, अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला अजिबात सुख प्राप्त होत नाही. काय श्लोकाची सुरुवात? नास्ति बुद्धिरयुक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. नास्ति बुद्धिरयुक्तस्य. अयुक्त मनुष्य म्हणजे ज्याची इंद्रिय ताब्यात नाहीत, ज्याचं मन ताब्यात नाही, असा अयुक्त मनुष्य आहे. बसलं तरी नीट बसत नाही, इकडे बघ तिकडे बघ, मागं सर पुढे सर, इकडून कोण आलंय तिकडून कोण आलंय, कोण कोणाकडे बघतंय. बसलं तरी तो स्थिर राहत हो, त्याचं मन स्थिर राहत नाही. त्याला काय म्हणायचं? अयुक्त. नास्ति बुद्धिरयुक्तस्य नचा युक्तस्य भावना. आणि अयुक्त मनुष्य आहे त्याची परमात्म्याविषयी भावना निर्माण होत नाही, परमात्म्याच्या विषयी बुद्धी निर्माण होत नाही. आणि नचा भाव येत शांती, याला परमात्म्याविषयी भावना निर्माण होत नाही.
अशांतस्य कुतः सुखम, त्याला शांती मिळत नाही. अशांत माणसाला कधी त्या ठिकाणी प्राप्ती शांतीची होत नाही. आता वय सांगितलं तरी चालते. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरून न रिगे काही, जैसा पापियाच्या ठाई मोक्षुन वशे. शांती परते नाही सुख, येरा अवघेची दुःख. तुकाराम महाराज म्हणतात शांती परते नाही सुख. इंद्रिय धावता नावरती जवळ नाही. म्हणून शांती परते नाही सुख. शांती आणि सुख वेगवेगळं नाही. भगवान परमात्मा म्हणतात शांती हेच सुख आहे. जो मनुष्य शांत राहतो त्याच्याकडे आपोआप सगळी सुख येतात. जो शांत राहतो त्याच्याकडून अहिंसा घडत नाही. जो शांत राहतो त्याचा परिग्रह वाढत नाही. जो शांत राहतो, शांती नावाचा सद्गुण आला, दैवी संपत्ती आली की ती सगळ्या सद्गुणांना आपोआप घेऊन येते. म्हणून अशांतस्य कुतः सुखम, मनोनी शांती धरा उतराल खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. कधी शांती परते नाही सुख. शांती धरल्यानंतर आपोआप सगळं त्या ठिकाणी ताप पाप सगळं काही जातं. म्हणून शांती खूप महत्वाची आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हणतात, शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. जिथे शांतीची वस्ती आहे ना तिथे काळाचं सुद्धा काही चालत नाही. जो शांत राहिला मनुष्य शिकला, काळ सुद्धा तिथे त्याची गती चालवू शकत नाही. काळाची गती सुद्धा त्याच्या पुढे चालत नाही. किंवा आणखीन एक अभंग आहे, भोग भोगावरी द्यावा संचिताचा. शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. शांती धरणे जीवासाठी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुखदुःखाचे भोग येतील, पण ते आल्यानंतर भोग भोगावरी द्यावा. काय संचिताचा करूनही ठेवा. जे काही भोग असतील ते संचितामध्ये आपले आहेतच. आणि म्हणून आलिया भोगाशी असावे सादर. ते भोग जे आहेत संचिताच्या माथ्यावर ठेवून द्यायचे. भोगतो न घडे. आणि आपण मात्र काय त्या ठिकाणी शांती धरणे जीवासाठी. काय पुढं शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. ही दशा काय आहे? उत्तम आहे, गोमटी दशा आहे. म्हणून शांती जी आहे खूप महत्वाची आहे. शांती मनुष्याला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून निश्चलत्वाची भावना जरी नयेची देखी मना, तरी शांती केली अर्जुना आपोय. म्हणून शांती प्राप्त असेल, शांती मनुष्य जीवनात पाहिजे. शांतीशिवाय सुख नाही. मग आता ही शांती मिळेल कुठे? लोक घराचं नाव ठेवतात शांती. पण त्या घरात शांती नसते. रोज कटकटी, रोज भांडणं असतात. मग नुसतं शांती शांती म्हणून शांती मिळणार नाही. शांती कशी मिळवायची, शांती कोण मिळवतो? गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले. बोला आता गीतेत ते श्लोक, ज्या ज्या श्लोकात शांती शब्द आलाय ते श्लोक पाठ असतील तर सांगा, नाही तर मोबाईल मध्ये बघून सांगा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परां शांतीम मचेरेना आधी गच्छति. कोणाला शांती प्राप्त होते? श्रद्धावान. नुसता श्रद्धावान नाही, श्रद्धावान आहेच पण तो तत्पर असला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय असला पाहिजे.
तत्पर असला पाहिजे. कशाला तत्पर असला पाहिजे? ज्ञान प्राप्ती करता. आणि मग ज्ञान प्राप्त झालं की त्याला काय प्राप्त होते? शांती प्राप्त होते. एकच मिनिट. आता ज्ञान प्राप्त झाल्यावर शांती प्राप्त होते. त्याची उभी ते ज्ञान हृदयी प्रगटे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग बहुविस्तार प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयी प्रगटे आणि शांतीचा अंकुर फुटे. ज्ञान आलं हृदयात, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आलं की आपोआप अंतःकरणात काय यायला लागते? शांती यायला लागते. आता बोला. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. अभ्यासापेक्षा मग अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेषिजे. मग ध्यानापासून चांगू कर्मफल त्यागू. ध्यानापासून चांगू त्यागाहून भोगू शांती सुखाचा. म्हणून शांती जी आहे त्यागात शांती रनंतर म्हटलेले. त्याग प्राप्त झाला, कर्मफलाचा त्याग केला की माणसाला काय मिळते? शांती मिळते. म्हणून शांती मिळवण्याचा दुसरा मार्ग आहे कर्मफलाचा त्याग करणं. त्याच्यानंतर बोला पुढे आणखीन. क्षिप्रम प्रभवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति. कौंते प्रतिजानेहि न मे भक्त प्रणश्यती. म्हणजे भक्त झालं की शांती मिळते. किती दुराचारी असू द्या. अपिचेत्सु भजते माम अनन्य भाग. दुराचारी असला पण अनन्य भक्तीने करायला सुरुवात केली की क्षिप्रम भवती आणि शाश्वत शांती. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या सामर्थ्याने माझ्या भक्ताला मी काय देतो? म्हणजे भगवंताला शरण जायचं, भगवंताची भक्ती करायची, भगवान शांती देणार आहे. बोला आता पुढे. आत्ताच सांगितली. मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती. म्हणजे त्याच्यावरच्या ओळी आहे त्या. किंबहुना जिथे माझे निजीवे तयाचे अंगा ब्रह्म होवा वयाज भोगा होय ते पुरुष. विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरती निस्पृहा. निर्ममो निरंकारस शांतीम अधिगच्छती. ज्याने आपल्या सगळ्या विहाय कामान सर्वान सगळ्या कामना सोडणं. पुमान चरती निस्पृहा निस्पृह होणं. पुढं काय? पुमान चरती निस्पृहा निर्मम होणं निरहंकार होणं. अशा माणसाला शांती काय होते? प्राप्त होते. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्च निर्मम शांतो. अहंकार सोडा. अहंकारम बलम कामम क्रोधम परिग्रहम. काम सोडायचा, क्रोध सोडायचा, परिग्रह सोडायचा. विमुच्च याला सगळ्याला सोडून निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अशा प्रकारे सर्व भावेन भारत नचिरेना आणि गच्छ ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. ज्ञेय म्हणजे काय? ज्ञेय आहे ब्रह्म, ज्ञेय आहे परमात्मा, ज्ञेय आहे देव. देवाला काय म्हटलंय? ज्ञेय. देवाला ज्ञेय का म्हणायचं? त्याला ज्ञेय का म्हणायचं? ते ज्ञेय ऐसे म्हणून वस्तुसी येण्याची कारणे ज्ञाने वाचून कवने उपाया नाही. ज्ञाना वाचून जाणलं जात नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं नाही, तर त्याला ज्ञेय म्हणता येत नाही.
असं जे ब्रह्म आहे, असं जे परमात्मा तत्व आहे ते आहे ज्ञेय. तो आहे जाणण्याचा विषय. ज्ञेय म्हणजे काय? जाणण्याचा विषय. ज्याला जाणायचा आहे तो आहे देव. आता त्याला जाणणारा कोण आहे? ज्ञाता. ज्याला जाणायचंय ब्रह्म. जाणायचंय कोणी? ज्याने जाणायचंय तो ज्ञाता, तो आहे जीव, म्हणजे तुम्ही आम्ही. कोणी जाणायचंय? ज्ञात्याने ज्ञाला जाणायचंय. पण कसं जाणायचंय? ज्ञानोबाराय बोलतात, कुठे गेलं? ज्ञेयोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हारते ते निरुते शांती पैगा. ज्ञेयाला जाणायला हा ज्ञाता गेला. म्हणजे श्रीगुरूंच्याकडे गेला, मला परमात्म्याला जाणायचंय म्हटला. श्रीगुरूंची सेवाही केली. तद्विधी प्रणिपातेन ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे. सर्वच ते तनु मनु जीवे सगळं केलं. आणि श्रीगुरूंनी त्याला उपदेश केला, तत्वमसी, तू काय आहेस? ब्रह्म आहेस. आणि मग त्या ब्रह्माला जाणत असताना तो जाणण्याकरता म्हणून ब्रह्माकार वृत्ती त्याने करायला सुरुवात केली. मी कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणजे ज्ञेयाकार वृत्ती त्याने करायला सुरुवात केली. की कोणी? ज्ञात्याने. हो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, तर मी काय आहे? सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. ज्ञेया देता मिठी. येणारच आहे, पुढे पुढे येणारच शेवटी. म्हणून पैसे घेऊन ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते. आणि मग त्याने त्या ठिकाणी परमात्म्याला जाणत असताना त्याची मी देह ही वृत्ती गेली आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती तयार झाली. मी ब्रह्म ही वृत्ती गेली नाही, अजून झाली सुरुवातीला, अजून सुरुवात आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं त्याला म्हणावं लागतंय, करावं लागतंय. अजून करावं लागलं नाही पाहिजे. आणि मग मी ब्रह्म ही वृत्ती काय करते? मी देह ही वृत्ती घालवते. आणि ती स्वतः सुद्धा काय होते? मग ब्रह्मवृत्ती निघून जाते. साधुबोध झाला नुरोनिया ठेला. मी देह ही वृत्ती गेली, मग मी ब्रह्म ही वृत्ती तरी राहते का? ती वृत्ती राहत नाही. तिने ज्ञेयाला गिळलं म्हणजे त्या आकाराची झाली, ज्ञेयाच्या आकाराची झाली. मग काय होतं पुढे? ती वृत्ती ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय त्या तिन्हींना त्या ठिकाणी बाधित करून टाकते. म्हणजे मी देहा ही वृत्ती घालवली, ज्ञातेपणा गेला त्याचा. मी ब्रह्म आहे ही वृत्ती गेली आणि आता ज्ञान आहे हे सुद्धा गेलं, ज्ञान रूपता गेली. ज्ञान आहे वृत्ती गेली आणि केवळ ज्ञान रूपता शिल्लक राहिली. काय? अज्ञान ज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जाळोनिया. अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले. ऐसे जाणे न नेमी न उरले जाणते जे. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे का ज्ञान, सुखा भरले गगन गावी व जैसे. ज्ञेया देता मिठी नाही, तरी घेऊन ज्ञेयाते. ज्ञाता ज्ञान ही मागवते, हारते. आता ज्ञाताही शिल्लक राहिला नाही, ज्ञेयही शिल्लक राहिलं नाही, ज्ञानही शिल्लक राहिलं नाही, ही त्रिपुट शिल्लक राहिली. मग म्हणा काहीच शिल्लक राहिलं नाही. काहीच राहिलं नाही हे ज्याला कळतंय तो शिल्लक राहिला, है की नाही? काहीच जेथे नाही किंवा दृश्यपणे देखीजे का ज्ञेयते जाणे जे ते जे नव्हे.
असं जे केवळ निर्विशेष तत्व शिल्लक राहिलं ते शांती पैगा. त्याला काय म्हणायचं? शांती म्हणायचं. शांती म्हणजे परमात्मा. परमात्म्याचं निर्विशेष स्वरूप जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे? शांती. आणि अशी शांती म्हणजे परमात्मा स्वरूप ज्याला प्राप्त झालंय. वरवरची जी शांती आहे ती वृत्तीतली शांती असते आणि वृत्तीतली जी शांती आहे ती विक्षेप झाल्यानंतर निवृत्त होत असते. आणि ही जी वृत्तीतली शांती आहे का ही स्वरूपातली शांती आहे? परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळे इथं आता बदल होण्याचा काही संबंध नाही. किती जरी विक्षेप झाला तरी परमात्मा स्वरूपात काही बदल होत नाही. जवळ हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भांगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, न करी अनेकाचा. त्यांच्या शांतीत भंग होत नाही. उपद्रवाचे मेळावे पडलिया नव्हे वाकुडा जो. कारण त्याला माहिती आता माझ्यात काही होत नाही. संपूर्ण शरीर जरी पडलं, जरी प्रलय काळ झाला तरी सुद्धा माझ्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. आपुले जे साचे कल्पांती नवचे, हे जाणवणे गताचे. काही इकडचं तिकडं जरी झालं तरी सुद्धा त्यांच्या शांतीत भंग होत नाही. तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपण पाहिलं किंवा ज्ञानोबरायांच्या बाबतीत आपण पाहिलं, कितीतरी लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या शांतीत कुठल्याही प्रकारे भंग झाला नाही. अहो, अंगावरती तो मनुष्य थुंकला. हो, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्तेला. अनेक प्रकारे लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक आपण कथा सांगतो. म्हणून अशी शांती जी आहे ती स्वरूप शांती, तिचं साठी एक उदाहरण दिले बरं का. आता हे गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञाने मागवते, हारपे निरोते ते शांती पैगा, याच्याकरता उदाहरण दिले बघा. जैसा प्रळयांबूचा उभडू, बुडवणी विश्वाचा पवाडू, होय आपण पै निबुडू आपण पाची. ज्याप्रमाणे प्रलय काळच्या पाण्याचा लोट विश्वाचा विस्तार बुडून आपणच आपल्या ठिकाणी दाटलेला होतो, प्रलय काळ होतो. प्रलयांबूचा उभडू कसा होतो प्रलय काळ? भागवतात त्याचं वर्णन आलंय. हत्तीच्या सोंडेसारख्या पावसाच्या धारा त्या ठिकाणी होत. पहिला अगोदर उन्हाळा होतो, इतका ऊन पडतं की हजारो सूर्य त्या ठिकाणी प्रगट होतात आणि सगळं जाळून टाकतात. आणि नंतर पाऊस पडायला लागतो तर जिकडे तिकडे पाणीच पाणी, सगळं विश्व पाण्याने भरून जातं. प्रलयांबूचा उभडू, प्रलय काळाचा आंबू म्हणजे पाणी, ते त्या ठिकाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जातं. पाण्याशिवाय काहीच जागा शिल्लक राहत नाही. बुडवणे विश्वाचा पवाडू, एवढं मोठं विश्व आहे. सामान्य आहे का विश्व? विश्वात सगळे तिन्ही लोक येतात. काय काय येतं विश्वात? स्वर्ग, मृत्यू, पाताळ, हे सगळं विश्वातच आहे ना. आणि सगळं विश्व तो काय करतो? बुडवून टाकतो. विश्वाचा नामो निशान मिटवून टाकतो. पवाडू म्हटलंय. हा प्रलय काळचा जो पाणी आहे, प्रलय काळचं जे पाणी, जिकडे तिकडे पाणी, सगळं विश्वात पाणीच होतं. पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. होय आपण पै निबडू आपण पाची. आणि मग पाणीच पाणी सगळीकडे होतं. पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. एक पाणी राहतं. हे उदाहरण दिलंय. मग उगम ओग सिंधू, हा नुरेची व्यवहार भेदू, परी त्रैलोक्याचा बोधू. मग उगम ओग सिंधू, आता त्या पाण्याचा उगम कुठून झाला, त्या पाण्याचा प्रवाह, नंतर समुद्र, असा होणारा व्यवहार. वास्तविक पाहता जेव्हा प्रलय काळ झालेला नसतो
त्यावेळेस नद्या असतात. गंगेचा उगम गंगोत्रीला, नंतर गंगेचा ओघ कितीतरी मोठा, आणि नंतर गंगा कुठं मिळाली? समुद्रात मिळाली. पण प्रलय काळ झाल्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी. मग आता उगम, गंगेचा ओघ आणि नंतर समुद्र, असा भेद त्या पाण्यात राहत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. सर्व एक स्वरूप होत, एकारणाव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. सगळा एकारणाव झाला, सगळं गेलं. तसं अगोदर ज्ञाता आहे, ज्ञेय आहे, ज्ञान आहे. ज्ञेय आहे समुद्र, ज्ञाता आहे उगम, आणि मधला ओघ जो आहे तो ज्ञानाचा आहे. हो, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य. एक आहे प्रमेय, एक आहे प्रमाण, आणि एक आहे प्रमाता. प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण, चैतन्यात भेद आहेत. धरणातलं पाणी, पाटाचं पाणी आणि झाडाच्या आळ्यातलं, हा भेद जो निर्माण झालेला आहे तो कशामुळे? उपाधीमुळे झालेला आहे. पाणी एकच आहे, तसं चैतन्य एकच आहे. आणि असं चैतन्य एकरूप जेव्हा प्रगट होतं, एकच चैतन्य सगळीकडे आहे. या चैतन्यामध्ये आलेले जे भेद होते त्या उपाधी गेल्या. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. मग श्रीगुरूच्या कृपेने अशा प्रकारचा एकदा का बोध झाला, तरी त्रैलोक्याचा बोध तोही कवना. मग आता हा जलैक्याचा बोध तोही कवना, असा जो बोध तो तरी कोणाला होणार? कारण तिथे पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. म्हणजे जिकडे तिकडे पाणीच झालं तर आता पाणी आहे हा बोध तरी कोणाला होणार? तसं जिकडे तिकडे चैतन्यात झालं, जीवही नाही, देवही नाही, आणि आता जगतही नाही, सगळं एकच चैतन्य आहे. मग एक आहे हा बोध तरी कोणाला होणार? हा बोधही जिथे होत नाही, असा जो केवळ बोध म्हणतात, केवळ ज्ञान म्हणतात, केवळ परमात्मा शेष राहणं, याला काय म्हणतात? खरी शांती म्हणतात. तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे तेच किरीटी शांतीचे रूप. तैसी ज्ञेया देता मिठी, न्यायाला मिठी द्यायची. कशाने द्यायची न्यायाला मिठी? विचाराच्या द्वारे. पैसे विचारता निरसले. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता, ज्ञेयाला मिठी द्यायची. म्हणजे श्रीगुरूंनी सांगितलं बाबा ते ब्रह्मत्व आहेस, मग आपली वृत्ती ब्रह्माकार करायची. ही ज्ञेयाला द्यायची काय? मिठी आहे. जे जाणत लियावर होते काहीच जाणणे नाही जेथे आणि तयाते. म्हणून ज्ञेया देता मिठी, ज्ञेयाला मिठी द्यायची. म्हणजे ते ज्ञेय माझं स्वरूप आहे, मी ते आहे, मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी देह नसून मी काय आहे? मी वासुदेव कळू येईल. अशा प्रकारे ज्ञेयाला मिठी द्यायची. मग ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी. मग जे ज्ञातृत्व आहे म्हणजे जाणणं आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. कारण मी ब्रह्मरूप आहे, तेच पहिलाच भाव इथं सुद्धा आहे. मी देह आहे, वृत्ती गेली, मी ब्रह्म आहे, ही वृत्ती राहिली, ती मी ब्रह्म आहे, हे सुद्धा ज्ञानच आहे, त्याला जाणणंच आहे. पण परमात्म्याचं स्वरूप असं आहे, जाणीव नेणीव भगवंती. त्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञातृत्व नाही,
ते ज्ञानस्वरूप आहे. म्हणून मी त्याला जाणलं असंही शिल्लक राहत नाही. जाणीव जेथ न रिगे विचार हा हो किंवा जाणीव करी तोची नेणे आथलेपण मिरवे तेची होणे आम्ही झालो ऐसे म्हणे. हो म्हणत होता अगोदर म्हणत होता मी जाणलं बरं का. हो मला अनुभव आला बरं का. एक जण म्हटला खूप अभ्यास केला 50 वर्ष घालवली पण शेवटी काय आला अनुभव आला. अनुभव मला आला म्हटला कशाचा आला निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला. हो लाल लाल दिसलं नंतर पिवळं पिवळं दिसलं आता निळ निळ दिसतंय. ठीक आहे योग साधनेच्या दृष्टीने त्या काही खुणा असू शकतात चिन्ह असू शकतात पण अजून झालो म्हणतोय मी जाणलं म्हणतोय म्हणजे ज्ञातृत्व शिल्लक राहिलेलं आहे. अजून ज्ञेयाला पक्की मिठी बसली नाही. ज्ञेयाला मिठी बसल्यानंतर ज्ञातृत्वही पडे पोटी म्हटले म्हणजे ज्ञातृत्वही शिल्लक राहत नाही. आणि उरेतेची किरीटी आणि जे मग शिल्लक राहतं ज्ञातृत्व गेल्यानंतर ज्ञाता ज्ञान ज्ञेय तोहारे श्रीहरी पहिला डोळे भरी पाहता पाहणे दोरी. भगवान परमात्मा ज्ञानोबऱ्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. मी भगवान परमात्म्याला पाहायला गेलो काय निरखित निरखत गेली येऊ पाहे तव तन्मय उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. किंवा क्षेमा लागे जीव होता वेळ माझा मनोनिक स्फुरता ती बाहो. देवाला भेटावं म्हणून मला असं वाटत होतं कधी जाऊन एकदा त्याला भेटावं कधी जावं एकदा भेटावं. आता हे सगुणाचं नाही बरं का निर्गुणाचं चाललंय. सगुणाला भेटता येतं सगुणाशी बोलता येतं हा विषय स्वतंत्र आहे. क्षेमा लागे जीव होता वेळ माझा मनोनी स्फुरता ती बाहो क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली आसावला जीव राहो. मी त्याला भेटायला गेले पाहिलं तर तिथं क्षेम देऊ गेले तो मीची मी एकली मीच एकटी दुसरं कोणीच नाही. देवाला पाहायला गेल्यानंतर तिथे काही शिल्लक राहिलं नाही. मी शिल्लक महिन्यातून दप्तर गुम. कारण मी शिल्लक राहत नाही तोही शिल्लक राहत नाही काही शिल्लक राहत नाही का देवच शिल्लक राहतो फक्त. क्षेमा लागे जीव होता वेळ माझा म्हणून स्फुरता ती भाऊ क्षेम देऊ गेले तर मीची मी एकली आसावला जीव राहो. अशा पद्धतीचे न्याय देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग वरे त्याची किरीटी म्हटले दे अर्जुनाला तू किरीटी आहेस आणि ही शेवटची शांती आहे बरं का. हे शांतीचं रूप आहे. म्हणजे शांती म्हणजे काय परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेणं परमात्मा रूप होणं ही खरी शांती आहे. बाकीची पैगा हा जो शांत झालेला आहे परमात्मा स्वरूप प्राप्त झालंय तो कदाचित बाहेर अशांत दिसला तरी तो शांतच आहे. काय बोलोनी न झाला मौनी साच लटके दोन्ही भोगोनी मौनी भोगिता उन्मयी आरायना. तो कदाचित बाहेर मांडलेला दिसेल तो कदाचित बाहेर विक्षिप्तेच्या जीवनात दिसेल पण त्याची शांती खरी शांती आहे. आणि ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही त्याने डोळे झाकून बसला मौन धरून बसलेला असला काहीच बोलत नाही आपल्यावर तर लई शांत आहेत महाराज पण तो मनातून इतक्या शिव्या देत असतो. आमच्याकडे एक विद्यार्थी होता तो काय मौन धरायचा. वास्तविक पाहता मौन धरून हे बरं का विद्यार्थ्यांनी. कारण असं म्हटलंय शास्त्रामध्ये गुरु बरोबर मौन धरणं हे गुरुला दंड केल्यासारखं आहे. कारण विद्यार्थ्याला जे विद्या प्राप्त होणार आहे ते गुरुच्या संवादून प्राप्त होणार आहे. म्हणून शक्यतो गुरु बाकीच्या ठिकाणी मौन धरलं तरी चालेल पण गुरुच्या बरोबर मौन धरू नाही. तो विद्यार्थी तुम्ही नाही बरं तो विद्यार्थी होता त्याने मौन धरलं होतं. तर ते का मौन धरायचा
तो जर बोलायला लागला तर त्याचं बोलणं असं होतं, पावला भांडणं व्हायची. म्हटलं बरं तू मौनच धरत जा बाबा. भांडणं व्हायची, त्याच्यामुळे सारखा विक्षेप व्हायचा, रोज भांडणं. मग त्यांनी काय धारण केलं, शेवटपर्यंत मौन धारण केलं. ठीक आहे, बिचारीने अभ्यास नाही केला काही, पण आता तो फार मोठा महंत झालेला आहे. नर्मदा किनारी त्याचा आश्रम आहे फार मोठा, आणि मौनी बाबा म्हणून तो काय आहे सध्या प्रसिद्ध आहे. चांगली गोष्ट आहे, काय काय साधना केली त्याने. त्या नर्मदेच्या दंडवत परिक्रमा केलं 108 का गाव दंडवत. हा, कोण काय होईल काय सांगता येत नाही. इथं तो मात्र असा होता स्वरूप, परंतु आता मात्र म्हणून साधन शांतीतून पुढे आपल्याला स्वरूप शांतीकडे जायचंय. ती स्वरूप शांती काय एकदा प्राप्त झाली, याचा अर्थ साधन शांती उपयोगाची नाही अशी नाही. आपल्या जीवनात यम नियम आसन प्राणायाम भजन नामस्मरण ध्यान धारणा इथूनच पुढे आपल्याला जायचंय. पण एक दिवस आपल्याला अशी स्वरूप शांती प्राप्त करून घ्यायची की जी शांती प्राप्त झाल्यानंतर विक्षेप झाला तरी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे विक्षेप होत नाही अशी शांती. त्याची अगा पैशी न्याय देता मिठी ज्ञातृत्व होई पडे पोटी मग ओरे तेची किरीटी शांतीचे रूप आता प्रवर्तवित आधी बळीकरणाची आधी आप परून शोधी सद्बुद्धी जैसा. आता पुढचा विचार आहे अपैशून्याचा, त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.